तेव्हा काय अशा हातावर घ्यायची ह्या आणि मग ह्या हातावर घ्यायची आणि एवढी तोंडात टाकायची आणि प्याल्यात पाणी घेऊन प्यायचं आणि 5-12 वाजता 1 वाजता जेवायचं. एवढी टाकी तोंडात. कडू लागत नाही? कडू आणि याला तार येते निशा येते दारूच्या वाली. लय कडू म्हणजे नीला निशा चांगली आहे आणि त्याचे जेव्हा मी अख्खं काम करते. अजून बाला म्हणा तू वरतात मी किती आठवता नेतो साईला इचर बावला अस्टाप नाही इचर पीत नाही होत. दवाखाना नको, अंग दुखणं नाही, काय नाही, शांतता वाटायची मला. मंडळी नमस्कार. जीवनाचे उन्हाळे पावसाळे पाहताना आयुष्याचा आकडा पुढे पुढे जात राहतो. त्यालाच आपण वयाने मोठे होणे असे म्हणतो. उन्हाळे पावसाळे बघणे म्हणजे जीवन अनुभव घेणे. त्याचा संबंध अनुभवाशी असतो. माणूस अनुभवाने जितका समृद्ध होतो तेवढा तो इतरांसाठी आदर्श ठरत असतो. अनुभव माणसाला ज्ञानाकडे घेऊन जातो. जीवनामध्ये व्यक्तीला ज्ञान होणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडचे अथवा परदेशामधले सगळे ज्ञानवंत असे अनुभवाच्या मांडवाखालून गेलेले असतात. त्यावरून लक्षात येते की ज्ञानाची सत्ता ही सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचा एखादा विचारवंत आजही वाचला जातो. माणूस खऱ्या ज्ञानाने जेवढा परिपूर्ण होतो तेवढाच तो अधिकाधिक विनम्र होत असतो. जिथे विनम्रता तिथे ज्ञान आणि जिथे ज्ञान तिथे विनम्रता असे हे समीकरण असते. मंडळी, हे चालतं बोलतं विद्यापीठ ना कोणत्या शाळेत गेलं ना कधी कोणतं पुस्तक वाचलं, परंतु निसर्गात असणाऱ्या वनस्पतीमधील औषधी गुणधर्म ओळखून त्याचा आपल्या आरोग्यासाठी वापर करावा याचे ज्ञान तिने कुठे मिळवले असेल. चक्क दिसतेस, अगदी नवरी सारखी दिसतेस. हा नवरी सारखी दिसतेस म्हणलं. काय नाही बाकी बरं आहे. अख्खा महाराष्ट्र तुला कौतुक करतोय. महाराष्ट्र काय तिकडं महाराष्ट्र बाहेर अमेरिकेवरून ते सांगत होता काल या काकूनाचा फोन आला होता. आजीला म्हणा मला काय यायला गावत नाही पण आम्हाला लय आनंद झालाय. आजी किती शाळा शिकली तुला माहितीये का? एक माणूस कोल्हापूरला होता. तो म्हणला मी कोल्हापूरचा आहे आणि तो आता अमेरिकेला असतो. तो काय म्हणला मला आजीचा पत्ता फोन नंबर द्या. अमेरिकेच्या माणसाने त्यालाही कौतुक वाटलं अमेरिकेच्या माणसाला की ही बाई शिकली नाही, शाळा शिकली नाही, एवढा इतिहास कसा काय पाठ आहे. आई वडिलाचं पुण्य घ्यायला लागतं, सासू सासऱ्याचं पण घ्यायला लागतं. मला एक सांग, आता शरीर तुझं ठणठणीत आहे आणि तू तर काय आता 80 वर्ष तो चष्मा नाही, दिसतंय व्यवस्थित, ऐकू येतंय, असं काय खातीस तू नक्की? मग काय खायचे? दही? तसं नाही, काय जडीबुटी आहे, काय औषध आहे, काय काय झाडपाला आहे? एक पटे आहे तेवढी काय सत्तीची. सर्वान महिना उंद्या निघायचा असला की चूल घर सारवायचं. जी वशाट बंद तर गटाची माळाची कुठेतरी जत्रा होईल, तिथून पुढे मी वाड्यात पण मला एक समजत नाही की तू काय असं झाडपाला खातीस, जडीबुटी खातीस, कुठली काय पावडर खातीस? पावडर खाती कडून लिंबाची वाटली पाडव्याला लिंब काढला ना एवढा पाठीवर घ्यायचा आणि चांगली उकळाची एवढी फटी करून 2 पुढं करून ठेवायचं. कडून लिंबाचा पाला आणायचा, घ्यायचा, तो आला असती वर चढला असती पाठीच्या वरून जणू का 2 कवळ एवढा असा जास्त तर 2 किलो पावडर झाली पाहिजे. 12 महिने पुरायला. आणि सकाळचं तोंड धुवायचं आणि आठवड्यातनी 2दा आंघोळ करायची, शुक्रवार आणि मंगळवार. आणि तोंड धुवायचं आणि ही पावडर चमच्याने तोंडात टाकायची आणि 2 पेलं पाणी प्यायचं आणि मग नंतर चहा करायचा आणि मग प्यायचा. 2 महिने 12 महिने बर. हा आणि या पाण्याचे जेव्हा मी सगळं काम करते, पीत नाही होत, दवाखाना नको, अंग दुखणं नाही, काय नाही, शांतता वाटायची मला. आता ही पावडर कशी करायची?
उकळात कुटायची पाऱ्याने तिकटायच्या तो पाला असा काढायचा हा नुसता पाला आणि पाटीत वाळवायचा वाळवायचा हा हा आणि मग उकळात कुटायचा वाळायचा आपण हरभरा जोडतो तसं आणि पावडर करून चाळून ठेवायची पिठाच्या चाळणी फळकी जाऊ का तुला पावडर या जुन्या पिढीची मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हे लोक जुन्या गोष्टी कधीच सोडून देत नाहीत. आज जग किती प्रगत झाले, माणूस जरी चंद्रावर जाऊन पोचला तरी आपल्या मौल्यवान गोष्टी साठवण्यासाठी ह्या जुन्या अडगळीच्या वस्तूंचा वापर ते करतात. ते जुनं कधीच सोडून देत नाहीत. जे लागते आपल्याला ना ते आपल्यापाशी आहे ना. ते बघ ही पावडर अशी करून ठेवायची आणि तोंड दुसलं ना ते बघ अशी हातावर घ्यायची ह्या किती घ्यायची? एवढीच घ्यायची का? एवढी घ्यायची हा आणि मग ह्या हातावर घ्यायची आणि एवढी तोंडात टाकायची हा आणि प्याऱ्यात पाणी घेऊन प्यायचं आणि 5-12 वाजता 1 वाजता जेवायचं. फायदा पित होत नाही हा आणि कामाला हुशारी वाटते हा आणि थकवा येत नाही. हा आलं का द्यानं तेव्हा सारखं अशी बुद्धी पण तल्लक राहते, हा नजर पण जात नाही. नजर पण जात नाही. आता काय बाया सुई होईना आणि मी आता सुई होई ती चांगली येते तेवढी टाकी तोंडा कडू लागत नाही. कडू आधी नाही कडू लागली ती. मला वाटलं गोडा असं काय बघा, एवढं निरोगी आयुष्य राहणं सोपं नाही. एवढं कडू खायला लागतं तेव्हा चांगलं ठेवते. आणि याला तार येते हा ना? मिशा येते दारूच्या वाणी किती खाली की एवढीच खायची लय मी जाईन ना मग व्यवस्थित घरी. काय? काळजी नाही ना असं. तसं नाही काय तसं नाही काय हे पावडर बाबा, लय लय कडू आहे. लय कडू म्हणजे हिला निशात चांगली हा आहे ना? आणि त्याचे जेव्हा मी अख्खं काम करते अजून बाला म्हणा तू वरतात मी किती वाचायला नेतो साईला इचर बावला स्टाफ नाही इचर तर घराच्या बाजूला एवढी तू ही हिरवी साडी केली आहेस, आंबा लावलायस, मग हा लिंब का लावलायस? लिंबाचं तुला काय माहिती होतं लिंब का लावायचं ते? लिंबका लावायचा तर आपल्याला दुसऱ्याच्या बांधावर जायला नको टाळा मोडायला. लिंबच का लावायचा? लिंब म्हणजे लिंब चांगला शिताळ. पण तुला कसं कळलं की लिंबात ह्या गुणधर्म आहेत म्हणून? जुशिवा सांगायचं हा का? हा त्या आठवड्याला जुशिबा आपल्या दारात येताना अमुक दिवशी एखादस आला आमका आली चतुर्थी असं सांगायला म्हणजे येताना पंचांग सांगायचं हा, का? पंचांग चतुर्थी कावा, एकादश हा, कावा हा. आहे. प्रत्येक 15वड्याला यायचा मला म्हणला तू काय नको एक लिंबाचं झाड हा जुशिबाने मला सांगितलं आणि जुशिबा म्हणजे आमच्या वडिलाचा लई प्यारी होता जुशिबा. मग तुला कळलं लिंबाचं महत्व काय आहे ते? आणि मग ते पुनंदरला गेले गणपत बरोबर आणि मला गड जाऊन आणला आणि आलो अशी फिरून शेणी. म्हणलं गणपत मला एक झाड दिलं त्या बाबाने. अरे घे की म्हणला एक काय घेते 2 घेवा म्हणलं एक रगड झालं माझं. मग ते पुनंदराने हे झाड आणलं ते आणि 3 आठवडे खटा घेतला पार असं खोलण्याम पाडून आणि मग खत चाळलं बारीक आणि निम बोळ भरत आणलं. 3 ते पाट्या वाटल्या तेव्हा पाट्या असायच्या ते 3 पाट्या बसल्या खाली खतायच्या. खत टाकलं हा आणि खतावर प्रत्येक पाटी टाकून माती टाकायची गमेल्यावर परत खत टाकायचं परत गमेल्यावर माती टाकायची परत खत टाकलं की गमेल्यावर माती टाकायची. मग झाड लावलं 2 डबं कापलं आणि एकाला एक बांधलं आणि ते झाडाला लावलं. त्या पत्र्यांना बोळं पाडली वारं लागायला झाडाला आणि मग ते झाड वाढत गेलं. मग सरभोवतानी दगडी लावल्या पार घातला. आता केवढं मोठं झाड झालं बघा झाड ते दाखवा झाड त्यांना. हे आजीनं लावलेलं लिंबाचं झाड. हा बावला म्हणा तू पार तरी आणलीस का एक पण झाड लावलं काय? हा बावला इथे हे झाड हे सीताफळीचे झाड. आता तू ये सीताफळ लागली ना हे बघ असताना सीताफळ हे या झाडांना मारल्या झाडांना अशी उकले त्यात शेणकाईपर्यंत दसरा झाल्यावर काढली. तू परवा म्हणलीस ना सीताफळं पिकावली, जे बाबा आलास तो काढून जा. पपई पिकावली, बाबा ये घेऊन जा. सगळ्यांना फळं वाटायतीस हा मग चांगली.
सगळ्यांना परोपकार करीत. आता बाया आंबा आणला आंबा. तुझ्याकडे आंबा आहेत का? खा आंबा म्हातारे मारू आंबा. म्हातारे खा आंबा मार मारू बॉम्ब. सांग काय चुकतंय माझं. मला बाबा व्हायचे पण आंबे एकच पोळी. कर कसा आहे बघ. हा पावडर आंबे नाही पण केशरी आहे, चांगला लागतो. चांगला लागतो. हो आंबे खूप छान आहेत. मग तुला काय चावायचं नाही म्हणून आपलं हे मऊ आणलंय. केळी पण चावतील त्यांना. तेवढी एक फोड खा की पावडर. आंबा खाताना आजीच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव अनमोल असेच होते. किती धन दौलत समोर ठेवली तरी त्या समाधानाच्या सुखाची बरोबरी करूच शकणार नाहीत. तू म्हणलीस ना मी 10 झाडं लावली आंब्याची तिथं बांधाव सगळी उंदरांनी खाली. हे बघ हे तुला आठवणीने झाड आणलंय. मी काय म्हणतोय इथं घराजवळच लाव. तुझं ध्यान राहील. तिथं उंदीर लागतो ना. मग कुठं लावशील? बांधायला जाय. पण बांधायला लाव पण नीट लाव आणि काळजी घे. मी हे खास तुझ्या करता आणलंय. नाही आणि तुला आहे ना झाडांची आवड आहे आणि झाडांची कशी काळजी घ्यायची तुला बरोबर माहिती. थोडं आठवणीने लाव. नाही का लावून दे तुला मी? नाही नाही लावशील ना? नाही. बरं बरं. मी काय असं कुदळीनी किंवा टिकावणी नियम पाडायचे नाही. हा पारणी नियम पाडणार. हा रुंद करणार. हा पोकार हा आणि असं खट टाकणार. त्याच्यावर हे झाड लावणार आणि असं हळूहळू हा. मिरीने दडपणार. झाड मोठं झालं चांगलं हा तेव्हा तू अशीच नसशील पण तुझ्या मी नाव लावणार आमची काकू. हा हा आणि करणार ना झाड 100 बनणार ना. 100 वर्ष झाड राहिलं पाहिजे तुझी आठवण म्हणून. तुझ्या लेकाला मुलं वसपरली पाहिजे. शाबास. बोलतो ना काय बोलायचं. आमची तू बोलते म्हणून करते प्रत्येक वेळेस. राजगडा करतो आणखी हा काय शिवाजी काय महाराज म्हणलं हा जिजामाता तोरण्यावर तांब्याची गागर सांची झाली. शिवाजी जागा झालं आपल्या करता शिवाजी जो बरोबर. मराठ्या करता. आज राजगडावर आली गुरु होता त्याने मातीचा पुतळा केला आणि ह्या दोघा तिघांना शिकवलं बाण माराय. तोरण्या जिंकला राजगड आलं राजगड जिंकला. आपल्याला शेगड घ्यायचा आहे म्हणजे काय म्हणली मुलग्याला म्हण तर लेकानी शेगड घेतला पण ते घ्याला. तानाजी गेला. तानाजी गेला पण शेगड घेतला ना. घेतला ना. हा मग आपण मराठी बोल. हा मग आता आपण तरी आवरस करून शेगाडावर जातोय का? नाही ना जात. हा गेलं पाहिजे प्रत्येकाने. पण काय केलं त्यांनी केलं म्हणून आपण बसलो बरोबर. बसलो असतो का? नाही तर गेला असतो आला आला करी. हेच म्हणतोय झाडाची काळजी घे हा. नीट लाव. लावते. तुला झाडाची आवड आहे आणि तुला तेवढं प्रेम पण आहे. इथं राहून राहून तुला त्यांची भाषा कळती. झाडाला काय पाहिजे जनावराला काय पाहिजे. 1 थर 2 थर 3 थर 4 5 6 7 8 हा आणि पडली आपली कुंभारदाऱ्यात गाठ. बऱ्याच लोकांची इच्छा होती की आजी इथं एकटी कशी राहते. आजीच्या घरी कोण कोण आहे त्यांची मुलं बाळ काय. तर मला सांगायला आनंद होतोय की हा आजीचा मुलगा आहे आणि हा अगदी श्रावण बाळाप्रमाणे आजीची काळजी घेतोय. त्यामुळे तुम्ही आजीची काळजी करू नका. त्यांचा मुलगा इथं झोपायला असतोच. त्यामुळं असं काही तुमच्या मनात भीती आहे ना की आजी एकटी राहती किंवा कसं. दिवसभर ती एकटी असतीच काम ती करतीच पण संध्याकाळी त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर असतोच. अगदी म्हणजे सावलीप्रमाणे श्रावण बाळाप्रमाणे त्यांची काळजी घेत असतो. म्हणजे रात्री जरी 11-12 जरी वाजले किती जरी पाऊस पडला मुसळधार पाऊस आला या वड्याला जरी पाणी आलं तरी भाऊ इथं येतो म्हणजे येतोच. कारण त्याला आईची काळजी असते आईविषयी प्रेम असल्यामुळे तो इथं येतोच. त्यामुळे तुमच्या मनात जो गैरसमज आहे की आजी एकटी असती तसं नाही. दिवसभर ती एकटी असतेच पण संध्याकाळी भाऊ इथं झोपायला असतात. त्यामुळं
तसं काळजी करण्याचं काही कारण नाही. आता आजीचं म्हणणं असं आहे की भाऊनी मला कधी टोचायला नेली नाही, की तू तक्रार करतेस का कौतुक करते भाऊचं? नाही का वाटतं नाही सांगण्याचा मुद्दा आहे. टोचायला नाही का नाही ना मला टोचल्या मी आजारीच पडत नाही. चांगलं आहे ना उलट. मग तेच मी म्हणते ना, हा. ते म्हणते मी का म्हणजे भाऊचं पैसे वाचवलंस. म्हणाय नाही वाचवलं ना, खरं ना, पैसे वाचवलं मी. पण नको लेकाची आबरू जगाला दावायची नाही. नाही. आपण 9 महिने वजो वागावले, 9 महिने 9 गाठखा आणि एक लालन पृथ्वीचं मोर. परत सांगते काय म्हणलं आता? एक लालन पृथ्वीचं मोर. अच्छा, एक लाल आणि पृथ्वीचं मोल. मोल. नवीन शिकायला मिळालं आम्हाला. सगळ्यांची पुण्य आहे, या झाडांची पुण्य आहे, ह्या ह्याची सगळी पुण्य आहे. सगळ्यांची पुण्य आहे. त्यामुळं 100 गाठले तरी निरोगी आयुष्य आहे. हा. काही काय नाही नाही, म्हणजे नाही. डोळं कान सगळी बुद्धी सगळी तल्लक जागेवर. शेप मध्ये मला असं वाटतं माहितीये का, आता ह्या रानात राहून हे झाडपाला बरोबर राहून ह्या गुरांबर राहून आहे ना, तुला एक प्रकारची शक्ती मिळाली आहे देवाकडून. शक्ती नाही ना, जोशीवाणी मला ज्यानं सांगितलं. हा, जोशीवाणी काय जोशीवाणी मला सांगितलं की एक चिन्ह धरायचं आणि एक चिन्ह चालायचं आणि आपल्या आई वडिलाचं नाव कमवायचं आणि परघरी गेली की आपल्या भरताराचं नाव कमवायचं. भरतार म्हणजे नवरा. हा आम्हाला कळा ना ते भरतार. भरतार हा. मग आपली सुख्या समाधानाने राहिले आणि या जाग्यावर आनंदाने राहिले गोकुळात. चला टाटा, जावा येऊ का? सलाम सलाम. आणि करा आराम. आज स्वतःला ज्ञानी म्हणून घेणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेतच, पण ती विनम्र नाहीत. त्यामुळे खऱ्या ज्ञानवंताची लक्षणे त्यांच्यात आपल्याला दिसत नाहीत. ज्ञानवंत असल्याचे पांघरून घेत जगणारी माणसे दुनियेच्या रंगमंचावर कधीतरी उघडी पडतात आणि स्वतःचे हास्य करून घेतात. त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांनी अभ्यास करावा, त्या अभ्यासाला ज्ञानात परावर्तित करावे, म्हणजेच साधना करावी. ज्ञानवंतापुढे नतमस्तक होणे हीच खरी जीवन साधना आहे. ती आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला साधता आली पाहिजे.